शिमगा संपून बरेच दिवस झाले, पण राजकीय शिमगा काही संपत नाहीये. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं ठाकरेंचा उमेदवार फोडून महायुतीनं निवडणूक बिनविरोध केली. त्यामुळे चिडलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं माघारवीर मानेंचा उद्धार सुरू केला. त्यामुळे दोघांमध्ये पुन्हा शिमगा सुरू झाला. कोकणात राऊत आणि मानेंमध्ये शिमगा. अत्यंत अविश्वासार्ह, बेईमान आणि विश्वासघातकी माणूस म्हणजे बाळमाने. विनायक राऊत साहेबांचा राग असा असेल, प्रत्येक निवडणुकीत कोणाबरोबर ते मांडावल करतात, उद्धवजींचा गैरसमज करतात आणि स्वतःचं पाकिट भरतात. राऊत आणि बाळ मानेंमध्ये वार पलटवार. तर देवगड आणि रायगड या सगळीकडे बेफाम चर्चा आहे की 20 कोटीचा बकरा झाला. तर त्यांनी सिद्ध करावं मी काय चुकीचं केलं ते. अर्ज माघारीवरून खडाजंगी. रायगड रत्नागिरी विधान परिषद निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार बाळ माने यांनी ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. बाळ माने यांनी निवडणुकीतनं माघार घेतात ठाकरेंच्या सेनेनं त्यांच्यावर आरोपांच्या फैरी टाकल्या. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला. बाळ मानेंची पक्षातनं हकालपट्टीही केली. विनायक राऊत यांनी बाळ मानेंवर घणाघाती टीका केली. विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेवर बाळ मानेंनी तेवढ्याच द्वेषानं पलटवार केला. जनता काय खुळी राहिलेली नाही. बाळ माने स्वतःला खुळ समजत असेल, पण जनता खुळी राहिलेली नाहीये. आणि आता देवगड आणि रायगड या सगळीकडे बेफाम चर्चा आहे की 20 कोटीचा बकरा झाला. हे सर्वसामान्य लोक बोलायला लागले नव्हे, तर ज्यांच्या जे प्रतिष्ठित राजकारणी आहेत ती मंडळी सुद्धा बोलायला लागलेत. शिवसेनेमध्ये 24 साली प्रवेश द्यायला सुद्धा विनायक राऊतचा आतून विरोध होता, कारण त्यांनी तत्कालीन असलेल्या माणसांची सुपारी घेतलेली होती. आणि आज या ठिकाणी आपण जे बोलताय तर त्यांनी सिद्ध करावं मी काय चुकीचं केलं ते. यांना मांडवल करायला संधी मिळेल हा राग होता असेल यांचा, आणि म्हणून त्यांनी मला काय कोणता राग? विनायक राऊत साहेबांचा राग असा असेल, प्रत्येक निवडणुकीत कोणाबरोबर ते मांडावल करतात, उद्धवजींचा गैरसमज करतात आणि स्वतःचं पाकिट भरतात. हा इतिहास आहे अजूनपर्यंतचा. आणि ते बिचारे उद्धवजी भोळे आहेत, त्यांचा ते गैरसमज करतात आणि मग तो निर्णय त्यांच्या नावावर खपवला जातो. पण हेच करतात. बाळ माने आणि विनायक राऊतांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय. 100% करतात. हो, साध्या साध्या पद नेमायला पण 50,000 रुपये घेतात ते. आणि पालघर पासून सावंतवाडीपर्यंतच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या कर्मठ कार्यकर्त्यांना यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्या त्यांच्याकडनं, माझ्याकडनं नका घेऊ. चोराच्या उलट्या बोंबा कशा असतात त्याचं उदाहरण म्हणजे बाळमाने. म्हणजे स्वतः हाराखेरी करायची, स्वतः इतरांना टोप्या घालायच्या आणि प्रामाणिकपणे माननीय उद्धव साहेबांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्या उद्धव साहेबांची बेईमानी करून, उद्धव साहेबांचा विश्वासघात करून विधान परिषदेच्या उमेदवारी मागे घ्यायची. आणि मागे घेत असताना जे काय षडयंत्र रचलं गेलं ते आता उघड होत चाललेलं आहे. बाळ माने यांनी उमेदवारी मागे घेण्यात आर्थिक डील झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. त्यावर राऊतांनी पुरावे सादर करावेत असं थेट आव्हान बाळ माने यांनी दिलं. कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले साधारण. त्यातले 15 कोटी रुपये BKCतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये दिले. विचारा तुम्ही जाऊन, विचारा, घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांना विचारा. या निर्लज्जपणावर तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही तर 5वी संख्याबळ आहे, 5 तरीही तुम्ही हे उद्योग का करताय? तुम्हाला ही नशा जळली आहे. राजकारणात ते असं बोललं जातं, पण ते काही 25 कोटी चिचोका नाही आहेत. मी सॉफिटेल हॉटेलमध्ये होतो, तिथले CCTV फुटेज बघा, माझ्या इथल्या हॉटेलमधले फुटेज बघा. आणि दुसरं असं आहे, जर तुम्ही हा 25 कोटीचा आरोप सिद्ध केलात तर मी मीडियासमोर होतो, मी सक्रिय राजकारणात निवृत्त होईल. कोकण हा शिवसेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला. 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपातनं बाळ माने यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. आता विधान परिषद निवडणुकीमध्ये बाळ मानेंनीच माघार घेतली. त्यामुळे ठाकरेंना कोकणात मोठा धक्का बसलाय. नितेश राणे यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे बाळ माने यांनी माघार घेतली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता बाळ माने यांची पावलं भाजप प्रवेशाच्या दिशेनं पडू लागली आहेत.
अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.